बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या फटाफट. शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरोरा येथील नंदोरी टोल नाक्यावर बेकायदेशीरपणे ताफा अडवून वाहतूक बंद पाडणे, टोल कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि सरकारी कार्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे व त्यांच्या 20 ते 25 अज्ञात साथीदारांविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रावती तालुक्यातील तेलवासा मार्गावर ग्रेटा कंपनी समोर किराणा सामान घेऊन घराकडे परतणाऱ्या कुटुंबियांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या धडकेत चालकांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील वडील व त्यांची 2 लहान मुले गंभीर जखमी झाली. मृताचे नाव अविनाश गेडाम आहे. रानटी हत्तींच्या कळपाने गडचिरोलीत हैदोस घातल्यानंतर आता व्याहाळ बुज, समदा बुज, वाघोली बुट्टी आणि सोनापूर परिसरात धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांनी नुकतीच धानाची रोवणी केली होती, परंतु या कळपाने पेरणी केलेली पिके अक्षरशः तुडवून शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. महावितरणचे कंत्राटदार संपावर असल्याचा फायदा घेत बंद असलेल्या विद्युत वाहिनीवरील तारा चोरून नेणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना राजुरा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अटक करून त्यांच्याकडून 1,78,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चंद्रपूर शहरात सध्या कुठे नालीचे काम तर कुठे रस्त्याचे काम सुरू आहे, परंतु हे काम अपूर्ण असल्याने रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहे. कुठे पाईपलाईन उघडी आहे याचाच फटका हवेली गार्डन परिसरात एका खासगी शाळेच्या स्कूल बसला बसला. ही स्कूल बस थेट नालीत जाऊन अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शांतपणे जेवण करून झोपी गेलेल्या पती पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मूल तालुक्यातील डोणी येथे उघडकीस आली. कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या नेताम यांच्या अंगणात आला. कुत्रा जीव वाचवण्यासाठी नेताम यांच्या घरी घुसला. त्याच्या मागोमाग बिबट्यानेही घरात प्रवेश केला. अचानक जाग आल्याने पती पत्नी बघतात तर काय, समोर बिबट्या उभा आणि काही करण्याच्या आतच बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. या घटनेत दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले आहे. अमरावती येथील टीटीनगर परिसरात एका फ्लॅटमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची गुप्त माहिती भरोसा सेलला मिळाली. त्यानंतर बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली असता 2 ग्राहकांसह देह विक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आणि या प्रकरणात एका तरुणीची सुटका करण्यात आली. ही तरुणी नागपूर ते अमरावती असा रोज प्रवास करायची. मणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होत होता. वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नव्हते. अशा परिस्थितीत पालक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापनाने थेट यवतमाळ येथील शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले आणि येथील परिस्थितीची जाणीव करून दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शिक्षणाधिकाऱ्याने त्याची मागणी मान्य केली. जिवती तालुक्यातील घोडणकप्पी गावातील 25 वर्षीय आदिवासी महिला गर्भवती असताना तिला उपचाराकरिता 12 किलोमीटर न्यायचे होते, परंतु रस्ता इतका खराब होता की त्यामुळे ॲम्ब्युलन्स उशिरा पोहोचली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेला 2 महिने उलटूनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. अखेरीस गावकऱ्यांनी स्वतः रस्ता निर्माण करण्याचा संकल्प घेतला. नवीन तरुणाई ज्यांना आता अभिमानाने जैन झेड असे संबोधले जाते, या जैन झेड मधील एका विद्यार्थ्याने माणुसकीचा आणि प्रामाणिकतेचा परिचय देत रस्त्यात सापडलेली हजारो रुपयांची बॅग परत करीत नवीन आदर्श घालून दिला. लोकमान्य टिळक शाळेतील शिक्षकाची बॅग रस्त्यात पडली. ती प्रतीक लांजेवार या विद्यार्थ्याला दिसली. हा विद्यार्थी 11वी शिक्षण घेत आहे. त्या पिशवीमध्ये मोबाईल, हजारो रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याने त्याने थेट ती बॅग प्राचार्याकडे जमा केली. त्याच्या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.